नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज 4 मे आणि 4 मे आपण 20 प्रश्न रोज पाहत असतो. प्रत्येक प्रश्न कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा आहे. कधी पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, आर्मी कोणतीही परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा विषय कधीही महत्वाचा असतो. ठीक आहे, आपण सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे सर्व महत्वाचे प्रश्न. ठीक आहे, कालचा प्रश्न होता 2027 मध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप कुठे होणार आहे? तर उत्तर आहे याचं नवी दिल्लीमध्ये ती होणार आहे. कुठे? नवी दिल्ली. लक्षात असू दे, याचं उत्तर आहे नवी दिल्ली. आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय की कोप परिषद कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? सीओपी कोप लक्षात ठेवा, हवामानाशी संबंधित असणारी ही आहे. तर UNFCCC करते हे आहे, याचा संबंध आहे. युनायटेड नेशन्सची एक संघटना आहे, लक्षात ठेवा, क्लायमेटसाठी. त्या अनुषंगाने कोप परिषद त्या संस्थेशी संबंधित आहे. मित्रांनो, फक्त हा प्रश्न एवढ्यापुरतं न लक्षात ठेवता याची संपूर्ण माहिती बघून घ्यावी, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजू शकेल. ठीक आहे, कोप 33 हवामान परिषद भारताने प्रस्ताव मागे घेतला. कोप 33 चा हवामान परिषद भारताने प्रस्ताव मागे घेतला. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. कोप म्हणजे काय? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. म्हणजे कोपचं फुल नेम काय? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. ठीक आहे, ही परिषद संयुक्त राष्ट्राच्या UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत आयोजित केली जाते. ठीक आहे, संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. ठीक आहे, क्लायमेट चेंज त्याच्या थ्रू ती आयोजित केली जाते. आणखी एक पॉईंट, कोप परिषदेमध्ये हवामान बदल, कार्बन उत्सर्जन कमी करणे, हरित ऊर्जा, पर्यावरण संरक्षण यावर जागतिक स्तरावर निर्णय घेतला जातो. भारताने कोप 33 म्हणजे 2028 मध्ये आयोजित प्रस्ताव करण्यात आला होता. भारताने काय केलं होतं? कोप 33 चा 2028 मध्ये प्रस्ताव दिला होता, मात्र त्यानंतर भारताने हा प्रस्ताव मागे घेतला. आशिया पॅसिफिक गटातून 2028 या परिषदेसाठी काही इतर देशी इच्छुक आहेत. भारताने यापूर्वी कोप 8 2002 नवी दिल्ली येथे आयोजन केले होते. भारताने कधी आयोजन केले होते? कोप 8 चे 2002 नवी दिल्ली येथे आयोजन केले होते. भारताने प्रस्ताव मागे घेण्याचे कारण काय? आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च आवश्यक, हवामान बदलासंदर्भात धोरणात्मक मतभेद, आशिया पॅसिफिक गटाचे समन्वय, इतर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर लक्ष. कोप परिषद का महत्वाची? जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी धोरणे ठरवली जातात. कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जातो. विकसनशील देशांना हवामान वित्त पुरवठा होतो आणि पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढते. ठीक आहे, काही महत्वाचं. कोप 8 चे आयोजन भारत 2002 मध्ये नवी दिल्ली. कोप 28 चे आयोजन दुबई UAE मध्ये झालेलं होतं. लक्षात ठेवा, कोप 33 2028 मध्ये होणार आहे. हे 3 पॉईंट सध्या महत्वाचे लक्षात असू दे. चलो पुढे नेक्स्ट प्रश्न. नाईट फ्रँकच्या पेरी 100 निर्देशांकानुसार आलिशान निवासी घराच्या किमतीच्या वाढीमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या 10 शहरांमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश आहे? तर उत्तर आहे सध्या बंगळुरूचा समावेश आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, बंगळुरूचा समावेश पहिल्या 10 जागतिक स्तराच्या शहरांमध्ये. कुठल्या भारतीय शहर कोणते? बंगळुरू शहर आहे, माहित असावं. तिसरा प्रश्न, IPL मध्ये 9000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? ऑब्विसली सर्वांना माहितीच आहे, विराट कोहली ठरलेले आहेत 9000 धावा पूर्ण करणारे. ठीक आहे, आपण डिटेल पाहायला गेलं, विराट कोहली बद्दल पाहायला गेलं, 9000 धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे. विक्रम 27 एप्रिल 2026 रोजी त्यांनी केलेला आहे. आणि ते सामना जो पाहायला गेला रॉयल चॅलेंजर बंगळुरू थ्रू केलेला आहे. ठीक आहे, रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स. ठिकाण होतं अरुण जेटली स्टेडियम. विराट कोहलीने RCB साठी सुरुवातीपासून खेळत सातत्य राखले आहेत. आणि पाहायला गेलं तर रॉयल चॅलेंजर बंगळुरू ही 2008 मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि 275 प्लस सामने खेळले आहेत. 8 शतके आणि 66 अर्धशतके आणि सर्वोच्च धावा 113 केलेले आहेत. कोण? विराट कोहलीने. आणि चौकार 800 प्लस आहे. ठीक आहे, आपल्याला खूप पॉईंट महत्वाचा आहे. विराट कोहली बद्दल आपण पाहिलेलं आहे, 9000 धावा पूर्ण केलेल्या आहेत, लक्षात असू दे. चौथा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो, की सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये स्थित आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, पाचवा प्रश्न. ओके, पाचवा प्रश्न होतोय 30 आशियाई स्पर्धेसाठी भारताने प्रस्ताव कोणाकडे पाठवला आहे? आशियाई स्पर्धेसाठी लक्षात असू दे, तर प्रस्ताव कोणाकडे पाठवलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मित्र हो, आपल्याला ते सुद्धा माहित असणं आवश्यक आहे.
ठीक आहे. तर उत्तर आहे OCA. OCA म्हणजे काय? ऑलिम्पिक असोसिएशन आहे. लक्षात ठेवा, जागतिक लेवलला त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे. ठीक आहे. डिटेल पाहूया. 2038 आशियाई क्रीडा स्पर्धा, भारताचा प्रस्ताव. 2038 एशियन गेम्स आयोजित करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाकडे दिलेला आहे. संभाव्य यजमान शहर अहमदाबाद, गुजरात. अंतिम निर्णय पुढील काही वर्षात अपेक्षित. भारतासाठी महत्वाचं, भारताला जागतिक क्रीडा केंद्र बनवण्याचा प्रयत्न, मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी मजबूत होऊ शकते. ठीक आहे. पुढं आणखी पॉईंट बघूया आपण. भारताचा इतिहास. 1951 आणि 1982 आशियाई स्पर्धेचे आयोजन केले होते. दोन्ही वेळा आयोजन नवी दिल्ली येथे झाले. संभाव्य स्पर्धक देश दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया. इतर आशियाई देश परिषदेने महत्वाचे. 38 मध्ये स्पर्धेसाठी प्रस्ताव देणारा देश भारत आहे. प्रस्ताव पाठवणारी संस्था IOI, मंजूर देणारी संस्था OCA आहे आणि संभाव्य शहर कोणते आहे? अहमदाबाद आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय. 6वा प्रश्न. PM मोदी यांनी कोणत्या जिल्ह्यात गंगा एक्सप्रेसचे उद्घाटन केले आहे? हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. कोणत्या शहरात त्यांनी उद्घाटन केलेले आहे? तर उत्तर आहे हरदोई या शहरात त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. ओके. आपण आपण पाहतोय मित्रांनो. 8वा प्रश्न. RBIच्या शहरी सहकारी बँकांसाठी असलेल्या क्षमता बांधणी कार्यक्रमाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे मिशन सक्षम असे त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न 9वा पाहतोय की भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच म्हणून कोणाची ओळख झालेली आहे किंवा निवड झालेली आहे? तर उत्तर आहे रतिका श्री यांची निवड झालेली आहे. लक्षात असू दे. भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर तृतीयपंथी क्रिकेट पंच बनण्याचा मान रितिका श्री यांना मिळाला आहे. तर तमिळनाडू राज्यातील सेलम येथील रहिवासी आहेत. क्रिकेट क्षेत्रात पंच म्हणून काम करत त्यांनी इतिहास रचला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक टुना दिन केव्हा साजरा केला जातो? तो उत्तर आहे 2 मे रोजी मित्र हो साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न 11वा. स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026 मंजूर केले आहे? तर राज्य आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने ते मंजूर केलेले आहे. पुढे 12वा प्रश्न. भारतात पहिली मोठी खाजगी सोन्याची खाण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? खाजगी लक्षात ठेवा, प्रायव्हेटेशन लक्षात ठेवा. तर ती आंध्र प्रदेश राज्यात ती सुरू करण्यात आलेली आहे. 13वा प्रश्न. लिथियम आयन बॅटरी आणि रेअर अर्थ मेटलसाठी भारतातील पहिला एकात्मिक पुनर्वापर प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे? असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात तो स्थापन करण्यात आलेला आहे. 14वा प्रश्न. कैरो येथे झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक 26 मध्ये स्पर्धालिकेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर पाहायला गेलं आपला देश भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. लक्षात असू दे. 15वा प्रश्न. नवोक्रम व सर्वसमावेशकता यावरील 10वी राष्ट्रीय शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे छत्तीसगड राज्यात ती आयोजित करण्यात आली होती. 16वा प्रश्न. महाराष्ट्र राज्य नदी पुनर्जीवन प्राधिकरण कधी स्थापन करण्यात आलेले आहे? ठीक आहे. तर एप्रिल 26 मध्ये ते स्थापन करण्यात आलेले आहे. 17वा प्रश्न. DCM श्रीराम इंडस्ट्रीज लिमिटेड चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर लक्षात असू दे उत्तर आहे संजय जाजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 18वा प्रश्न. डार्क मॅटरचा शोध घेण्यासाठी नासा कोणती दुर्बीण प्रक्षेपित करणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय? तर उत्तर आहे नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप याची काय करणार आहे? डार्क मॅटर शोध घेण्यासाठी नासा दुर्बीण प्रक्षेपित करणार आहे. 19वा प्रश्न. कोळसा खाण कामगार दिन केव्हा साजरा केला जातो? मित्र हो आज साजरा केला जातो. उत्तर आहे 4 मे रोजी. 20वा प्रश्न. भारताने 2035 पर्यंत बिगर जीवाश्म इंधन स्रोतांमधून किती टक्के स्थापित वीज क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
आपल्याला प्रश्न विचारलाय किती टक्के, तर उत्तर आहे 60% उद्दिष्ट ठेवलेला आहे. लक्षात ठेवा, सध्याचा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, आपल्याला माहित असावा. ठीक आहे. पुढे आजचा प्रश्न, कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा फिल्म बाजार विभागात निवड झालेला मराठी चित्रपट कोणता? फॅन्ड्री, गिधाड 99, नटरंग, कोर्ट. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. मराठी चित्रपटाची निवड झाली आहे, तो कोणता चित्रपट होता? ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.